मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय सकाळ. इकडे पादुका दर्शन सोहळ्यात भक्तिमय वातावरण झालंय आणि विविध कलाकार मंडळी जी येत आहेत त्यांनीही हा अनुभव घेतलेला आहे आणि पादुकांचं दर्शन घेतलंय. अभिनेते मिलिंद गवळी सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. आणि मालिकांच्या सेटवर किंवा विविध भूमिकांविषयी बोलतो आपण, पण हा एक वेगळा अनुभव आहे सर. आणि इथे तुमच्यासोबत बोलणं, कारण मला माहिती आहे तुमचं भक्तिभाव, अध्यात्म आणि या सगळ्या गोष्टी. तुम्हाला कसा वाटला हा अनुभव सर? मला असं वाटतं आयुष्यामध्ये असा योग पहिल्यांदाच येतो, एकदाच येतो. आणि तो योग इथे आलेला आहे. 18 संतांच्या पादुका एका वेळेला इथे आपल्याला त्याचं दर्शन मिळणार आहे. हा योग म्हणजे खूपच दुर्मिळ आहे. असा योग मला असं वाटतं माझ्या तरी इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये, म्हणजे मी खूप आध्यात्मिक सिनेमे केले आहेत. मी महिमा खंडोबाचा केला, भक्तीस खरी शक्ती केली, 12 खंडोबा केले, किंवा देवींचे सगळे 10 देवींचे दर्शन घेतले. तर आध्यात्मिक सिनेमे मी खूप केलेत. पण आजचा जो अनुभव आहे तो अगदी आगळा वेगळा आणि खूप सुखद आहे. आणि खरंच आहे, गजानन महाराजांच्या पादुका, शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका, अक्कलकोट स्वामींच्या पादुका, शंकर महाराजांच्या पादुका, इतक्या असंख्य ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांच्या पादुका इथे आलेल्या आणि खरंच छान भक्तिमय वातावरण. मला असं वाटतं हा सुवर्ण काळ परत येतोय आपल्या भारतामध्ये, की आपल्या भारताची जी संस्कृती आहे ती कुठेतरी या पाश्चात्य देशांनी मारली होती, ती आता परत येते. आणि किती छान आहे, म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं ते सगळं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी साधू संतांची भूमी आहे, त्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपल्याला इथे न्यू बॉम्बे वाशीमध्ये हा जो उपक्रम सकाळनी राबवलेला आहे, किंवा मला सकाळनी इथे इन्व्हाइट केल्यामुळे मला खरंच त्यांचे आभार मानावेसे वाटतात. की छान वाटतंय, खूप छान वाटतं. कुठे योग हा जळून आला. आणि नेमकं आज आई कुठे काय करते तर शूटिंग नाही आहे. नाही तर नॉर्मली आमच्यासारख्या माणसांना शूटिंग असेल तर असा योग येत नाही. आज आला आहे. मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि जमत असेल तर येऊन बघा, दर्शन घ्या. कारण तुम्ही, मला नाही वाटत की या 18 ठिकाणी जाऊ शकाल आपल्या रोजच्या आयुष्याच्या धकाधकीमध्ये. आपल्याला नाही, जर तुम्ही शिर्डीला गेलात तर गजानन महाराजांकडे जाऊ नाही शकत, तिकडे गेलात तर अक्कलकोट स्वामी महाराजांकडे जाऊ नाही शकत. तर एका वेळेला सगळ्यांच्या पादुका आणि ओरिजिनल पादुका त्यांच्या संस्थांनी आणलेल्या, आणि संस्थांचे सगळे पुजारी भक्त सगळे तिथे आले. हा योग आहे, मस्त आहे. वा वा, छान. पण मला असं वाटतं आज इथे उपस्थित सगळ्यांसाठी हा योग जुळून आलाय. कारण आपण बऱ्याचदा असं होतं ना की राहून जातात गोष्टी, कुठे काही ठिकाणी जायचं असतं पण राहून जातं, आणि सगळ्या पादुका एका ठिकाणी आहेत आणि आपल्याला दर्शन येत आहे. खरंच राहून जाते, या सगळ्या गोष्टी राहतात. आपण ना, या आता मुंबई शहरामध्ये लोक त्या काय मॉल्सला फिरतात, इकडे तिकडे असं सिनेमा थिएटरला. मला असं वाटतं इथे पण यावं, आणि खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलंय. खूप व्यवस्थित इथे रांगेतनं तुम्हाला प्रत्येक पादुकांचं दर्शन घेतलं जातं, शांतपणे मिळतं दर्शन. तर मला असं वाटतं हा योग आहे. आणि आजचा हा योग जर चुकवला तर परत आयुष्यात हा योग येईल की नाही, मला सांगता येणार नाही. शेवटचा प्रश्न असा की अध्यात्म, भक्तिभाव या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण एखादी कला सादर करतो तेव्हा ते कशा पद्धतीनं समोर येतं? कारण आपण अध्यात्म असतो, शांत असतो, त्यामुळे आपलं जे काम आहे करिअर मधलं ते करत असताना त्याचा कितपत फायदा होतो, कशा पद्धतीने होतो, आणि तुम्हाला तो कसा झालाय? मला असं वाटतं अध्यात्माशिवाय दुसरं काही नाही. आपल्या माणसांच्या पलीकडची ही शक्ती आहे, ही कुठेतरी सुपर नॅचरल पॉवर आहे. आणि ही महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी आपण म्हणतो ते उगाचच नाही. कारण माणसाच्या या पंचेंद्रियाच्या पलीकडे जे आहे ते माणूस परसीव्ह करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की शेवटी आपण त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो. म्हणजे कोविडच्या काळामध्ये मला असं वाटतं की बरोबर 23 मार्च 2020 मध्ये कोविड लॉकडाऊन सुरू झालं, आणि परवा 23 मार्च ला ज्या वेळेला आम्ही तिथे बसलो होतो तेव्हा लक्षात आलं की 68 लाख लोक या पृथ्वीवरनं गायब झाले, ते राहिले नाहीत. 68 लाख. त्या 68 लाखामध्ये आपण नव्हतो. कुठेतरी आई वडिलांचे, कुठेतरी या साधू संतांचे, कुठेतरी त्या सुपर नॅचरल पॉवरचे आपल्याकडे आशीर्वाद आहे. आणि आपण या मनुष्य जन्माला का आलोय
या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आत्ता नाही आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा शाश्वत काय आहे तर जीवन आणि मरण त्याच्या मधला जो काळ आहे आपल्या आयुष्याचा, तो मला असं वाटतं या साधू संतांच्या आशीर्वादाने आपण खूप छान पद्धतीने तो पार करावा असं मला वाटतं. खूप छान वाटलं तुमच्याशी या निमित्तानं बोलून आणि एक वेगळ्या विषयावर आपण बोललो त्या निमित्तानं. नाहीतर अनिरुद्ध म्हटलं तर अनिरुद्धचे विषयच वेगळे असतात आणि या विषयावर बोलताच येत नाही. आणि मिलिंद गवळी म्हणून तुमच्याशी बोलतोय. हा वा, किती छान. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा सर. आणि मला बोलवल्याबद्दल, मला आमंत्रण दिल्याबद्दल मी सकाळ माध्यमाचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू धन्यवाद सो मच. तुम्ही.